मस्त अशी खमंग खुसखुशीत बनलेली आहे, बघू शकता। भरपूर असे लेयर सुटलेले। भिजलेल्या डाळीची बनवली तरी सुद्धा एकदम कमी तेलकट झालेली आहे आणि एकदम खुसखुशीत झाली, बघू शकता। आवाज नमस्ते। मूग डाळ भिजवून ही मस्त अशी खमंग कुरकुरीत आळूवडी एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम पचायला हलकी, त्यामुळे वेगळी बनवलेली आहे। तर एकदम छान बनलेली आहे, कुरकुरीत अशी, बघू शकता। एकदम न वापरता बनवलेली आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर नक्की लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बिना बेसन पीठ वापरता डाळ भिजवून 1 कप डाळ घेतलेली, त्यामध्ये आता पाणी घालायचे आणि याला भिजून घ्यायची 2 तासासाठी। ओव्हरनाईट भिजवली तरी चालेल। डाळ धुवून घ्यायची। मूग डाळ आहे, तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा भिजत घालू शकता किंवा बेसनाची सुद्धा बनवू शकता। डाळ स्वच्छ धुवून घेतली, त्यामध्ये आता पाणी घालायचे। ओव्हरनाईट भिजू शकता किंवा वेळ नसेल तर 2 तास भिजवली तरी चालेल। आणि आता झाकून ठेवायची। खूप छान बनतात ह्या वड्या। ही डाळ भिजत घातली होती आळूवडी बनवण्यासाठी, तर ही 2 तासात छान भिजलेली आहे, बघू शकता। ह्यामध्ये आता पाणी काढून घ्यायचे। आता स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलंय त्यामधील डाळीमधील। खूप छान बनते आळूवडी, ह्याची क्रिस्पी होतात एकदम डाळीसाठी। आणि जर बेसन पिठामुळे पोटाला त्रास होत असेल तर मूग डाळीची एकदम मस्त होते। मूग डाळ पचायला हलकी असते, त्यामुळे आपण मूग डाळीची बनवतो, एकदम मस्त कुरकुरीत होतात वड्या। डाळ कोरडी होती तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊ। ही हिरवी मिरची घेतलेली 6, हे जिरं घेतले पाव चमचा, आलं घेतले कापून 2 इंच, हा लसणाच्या 10-15 पाकळ्या घेतलेत आणि हे मीठ घेतलेले 1 चमचा। मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर ठेचा बनवून झालाय। आता आपल्याला ही भिजवलेली डाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायची। अशा प्रकारे ही मूग डाळ आपली छान बारीक झालेली काढून घ्यायची। तर हे छान बारीक करून घेतली डाळ, बघू शकता। तुम्ही मूग डाळीचं पीठ किंवा बेसन पिठाची जरी बनवत असाल तरी काही हरकत नाही, तुमच्या आवडीनुसार बनवू शकता। आणि हा ठेचा वापरायचा आहे, त्यामध्ये लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। त्यामध्ये घालायचे अर्धा कप तांदळाचं पीठ, त्यामुळे छान कुरकुरीत बनतात। हे तेल घालायचे 1-1.5 चमचा आहे आणि ही कोथिंबीर, हळद घालायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स झालं। असं घट्टसरच जास्त पातळ नाही बनवायचं, म्हणजे आपल्या पानाला व्यवस्थित पीठ चिकटलं पाहिजे अशा हिशोबाने। ही अशी आळूची 10 पानं घेतलेली, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून। सध्या पावसामुळे थोडेसे खराब असतात पानं, तर व्यवस्थित धुवून घ्यायचे। तर हे आळूच्या रेषा मोडण्यासाठी आपल्याला
लाटणीने असं थोडंसं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला छान रोल बनवता येतो. तर आता आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. पानं जास्त मोठी नाही आहेत, पण ठीक आहे. तर हे आपण बनवलेलं पीठ लावून घ्यायचं असं व्यवस्थित. तर सर्व बाजूंनी असं लावून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही लावायचं. आता विरुद्ध दिशेने आपल्याला हे दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्याला पण लावून घ्यायचे पीठ. 2 पानं लावून झाली, तिसरं लावायचं. या अगोदर पण मी आळूवडीचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. न उकडता आळूवडी आणि उकडलेली आळूवडी. माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. मस्त पीठ लावून घ्यायचं आहे. आता हे 5 पानांना लावून झालेले पीठ असं रोल बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचं आहे. आपण चाळणीमध्ये उकडणार आहोत, त्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडं, म्हणजे आपली वडी चिकटणार नाही. स्टीमरमध्ये सुद्धा उकडू शकतो, पण जास्त पसारा नको म्हणून. असा एक रोल बनला आहे, आणखी एक बनवायचं आहे. तर अशा पद्धतीने 5-5 पानांचे 2 रोल बनवून झालेत. आपल्याला आता उकडून घ्यायचे. उकडून घेण्यासाठी कढईत पाणी ठेवायचे. कढईमध्ये पाणी ठेवायचे. पाण्याला उकळी आलेली आहे, त्यावरती चाळणी ठेवून आपल्याला 10 मिनिटासाठी ह्याला उकडून घ्यायचं आहे छान असं मीडियम फ्लेमवरती. 10 मिनिट झालेले, छान उकडल्यात वड्या. कलर थोडासा चेंज झाला, हिरवे नाही राहत. तर वड्यांना असं थंड होऊ द्यायचं आणि मग नंतर आपण तळून घ्यायचं कापून. छान उकडलेले, पीठ बिलकुल चिटकत नाही हाताला. वडी आता छान थंड झालेली. आता आपल्याला कापून घ्यायचं. मस्त थंड झाली, कट करून घ्यायचे. आता कट करून घ्यायचं, पाण्यामध्ये बुडवून घ्यायची चाकू. अशा पद्धतीने सर्व कट करून घ्यायचे. तर हे असेच आपल्याला सर्व कापून घ्यायचं. तेल तापण्यासाठी ठेवलंय. तेल आता तापलेलं व्यवस्थित. आपल्याला वड्या सोडायच्या त्यामध्ये. पलटून घ्यायचं. मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. तर मस्त खमंग तळलेले आहेत, काढून घ्यायचं. वाटतात का डाळ वाटलेल्या डाळीचे आहेत म्हणून. किती मस्त झालेले आहेत, बिलकुल पदर सुटलेले नाहीत, जसे तेलामध्ये विरलेली नाही. खूप मस्त झाले, बघू शकता.
खूपच छान. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या. हो, खूपच छान झाले. तर अशा पद्धतीने तळून झालेत आपल्या मस्त खुसखुशीत वडे. तर तयार झाली आपली ही न पीठ वापरता डाळ भिजवून मुगाची डाळ वापरून अशा मस्त खमंग खुसखुशीत आपली आळूवडी तयार झालेली आहे. बघू शकता पिठासारखी झालेली आहे एकदम. आपण पीठ वापरून बनवतो बेसन पीठ तशी. तर एकदा नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तरी मस्त अशी तयार आहे आपली खमंग खुसखुशीत डाळ भिजवून बनवलेली आळूवडी. बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत बनलेली आहे. बघू शकता खूपच छान झालेली. तर चला तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.